रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. वरील 4 ओळींमधून ज्यांनी मराठीला गौरवलं, ज्यांच्या साहित्याने मराठी भाषेला जागतिक कीर्ती मिळवून दिली, अशा कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी आपण हा दिवस साजरा करतो. खरंच रत्नजडित अशा या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याबद्दल तुमचे आमचे सर्वांचे अभिनंदन. अमृताची सखी असलेल्या ओव्या ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या साहित्यात रुजवल्या. बहिणाबाईंनी त्या सामान्यांच्या ओठी सजवल्या आणि दिवसाची सुरुवात या सुरेल ओव्यांनी होऊ लागली. श्यामची आईच्या कथा ऐकता ऐकता मुलांच्या डोळ्यात हळूच पाणी येऊ लागलं. अरे पण मग त्यांना हसवण्यासाठी छोटी छोटी बडबड गीते होतीच की. होतात आणि ती गात गात बाल साहित्यही नाचू लागलं. आपल्या या सुंदर भाषेचा गौरव आम्ही आमच्या परीने करायचं ठरवलंय. अभिमानाने, गौरवाने आणि आमच्या छोट्या योगदानाने. पुढील काही दिवसात आम्ही दृष्टीमय कलाकार घेऊन येतोय तुमच्यासाठी. गौरव भाषेचा सादर करत आहोत भाग पहिला. बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये, हरिनामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नये, नाही वाऱ्याने हालल त्याले पान म्हणू नये, नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नये, पाट्याय हरी वाचून त्याले मया म्हणू नये, नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नये, निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये, नाही बळखला कान्हा तिले गाय म्हणू नये, जिले फुटे नाही पान्हा तिले माय म्हणू नये, जिले फुटे नाही पान्हा तिले माय म्हणू नये. पावसाळ्यात कोकणात पोहण्याची मौज असते. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुले धडाधड उड्या टाके, परंतु मला मात्र भित्री बागोबाई ढकला रे श्यामला असं कोणी म्हटलं की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती. तुला बुडू देतील का इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवील, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत. पोहावयास येत असावे. कुसाताईंची वेणी व अंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुकडी ठेवलेल्या आहेत, त्या बांध कमरेला वाटल्या. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारची वासू, भास्कर, पण्या, बाप्पू आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला. ह्या पहा सुकड्या आणून ठेवल्या आहेत. बण्या म्हणाला. हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो.
मला वाटलं की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कुठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला, कुठे लपून तर नाही बसला? आम्ही वर पाहू का श्यामची आई? बघा बरे, वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी त्या असाच तो माच्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता आहे ना, तो एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा हो. मुलं माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, तसे त्याप्रमाणे बैलालाही बारीक बारीक बेडकी होता येणार नाही असे मला वाटले. मला वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, असं मला होता आलं असतं तर. भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो. नाही रे येथे, तो काय इथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून, असं दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असं काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर? मला वाटलंच होतं वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी परक्यांची मुलं, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलतही नाही, मुलं म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. तुम्ही हात धरा आणि ओढा. मी पाठीमागून हकलते आणि चांगला झोडपते. बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली. आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको का आई, मारू नको, आई मेलो. मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ. तू उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला. चांगलं नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्यात बघ फजिती बघायला. असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी, नको मारूस, मी म्हटलं. निघ तर. पुन्हा पळाल असतं बघ. घरात घेणार नाही. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली. वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआप चेपेल. मग आम्ही नको म्हटले ना तरी तू उड्या मारशील. रडू नकोस, बण्या म्हटला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय, आज आला का श्याम? ये रे, मी सुखडी नीट बांधतो हो, असं म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे, नाक धरी, पुन्हा सोडी, असे चालले होते. मित्रा, वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारी, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले आणि मी ओरडलो. मेलो, आई ग, मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देईना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावायला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बण्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला.
त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवावयास आली. बण्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपणहून शेवटी उडी मारली. मुळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पुस, ती शेंडी पुस. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक. तुला आवडते ना? मला नको जा. सकाळी मार मारलेस आणि आता दही देतेस. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहे. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाही. ते वळ अजून आहे तोवर तरी दही देऊ नकोस. ते वळ इतक्या लवकर मी विसरेन का? आईचे डोळे भरून आले. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडविली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असं कोणी म्हटलं तर तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही. माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. मी असे असेल तरच मी त्यांची खरी आहे आणि ते माझे खरे मूल्य. रागवू नकोस, चांगला धीट हो. ते दही खा आणि जा हो खेळायला. आज निजू नको. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू. अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू. कोंबडी म्हणाली, पिल्लू बाय सांग तुला हवे काय? पिल्लू बाय सांग तुला हवे काय? किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला, आणून देईन तुला, हवे असेल ते खाणे. पिल्लू म्हणाले, आई दुसरे नको काही, आई दुसरे नको काही. छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे, छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे. मला एक अंड्याचं ऑमलेट करून दे, एक अंड्याचं ऑमलेट करून दे. आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला खरंच आवडला असेल तर मराठी भाषेचा गौरव म्हणून लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.